नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा सण सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शुभ मानला जातो. आणि यावर्षी 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी साजरी केली जाणारी आहे अक्षय तृतीया. हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानला जाणारा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. तर या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्यकर्म अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही असे राहते, अशी मान्यता आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृपूजन आणि पितृदोषावरती आपण काही उपाय केले, तर हे उपाय आपण श्रद्धेने केले तर आपल्या घरातील सर्व पितृदोष हा नष्ट होत असतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. तर आता हा एक उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अक्षय तृतीया हा दिवस कृतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ दिन मानला जातो. तर या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. तर या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची कोणतीही गरज नसते, कारण हा दिवस स्वतःच एक सिद्ध मुहूर्त असतो. तर या दिवशी जलदान, अन्नदान आणि वस्त्रदान करण्याचे एक विशेष महत्त्व आहे. तर अक्षय तृतीयेला पितरांचं ऋण फेडण्याचा एक दिवस मानला जातो. तर या दिवशी पितरांचे पूजन केल्यानं त्यांचे आत्मे तृप्त होतात आणि कुटुंबाला सुख, समृद्धी, आशीर्वाद मिळत असतो. तर बघा, पितृपूजनाची पद्धत आपल्या धर्मग्रंथामध्ये या दिवशी सांगितली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे, पितरांच्या नावाने तर्पण म्हणजेच पाणी अर्पण करावं. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये वाळा, चंदन, अक्षदा टाकून तो कलश ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करायचा असतो. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी, आंबा, थंड पदार्थ याचा समावेश करावा. ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये वारंवार अडचणी येतात त्यांनी अक्षय तृतीयाला काही प्रभावी असे उपाय करावेत. तर या दिवशी उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेला पाणी द्यावे किंवा पाण्याची माठ दान करावेत. पितृदोषावरील सर्वात मोठा उपाय मानला जातो. शक्य असल्यास तीर्थक्षेत्री जाऊन पितरांच्या नावाने श्राद्ध करावं. शक्य नसल्यास घरी सात्विक भोजन बनवून कावळ्याला द्यावे. पितरांच्या शांतीसाठी ओम पितृदेवताभ्य नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. गाईला गवत किंवा पक्ष्यांना दाणे, पाणी ठेवल्यानं पितृदोष कमी होण्यासाठी मदत होत असते. अक्षय तृतीयाला पितरांच्या नावाने पाण्याचा कलश दान करावा. यालाच धर्मघट म्हणतात. तर एक नवीन मातीचा माठ किंवा गाडगं घ्या. तो स्वच्छ धुवून त्यामध्ये गंगेचे पाणी किंवा शुद्ध पिण्याचं पाणी भरा. पाण्यामध्ये वाळा, चंदन, अक्षदा आणि शक्य असल्यामध्ये सोन्याचा एखादा तुकडा किंवा नाणं टाकावं. नसेल शक्य तर फक्त पाणी जरी भरलं तरी पण चालेल. त्यानंतर एका पाटावरती तुम्हाला एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे. त्यावरती गहू ठेवायचे आहेत थोडेसे. त्यानंतर त्या माठाच्या तोंडावरती आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर नारळ किंवा एखादं जे फळ असतं, जसं की खरबूज, कलिंगड किंवा आंबा असतो, तर ते तुम्हाला ठेवायचं. त्यानंतर माठाला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं. ते अक्षदा लावून त्याचे पूजन करावे. हा कलश मी माझ्या पितरांच्या तृप्तीसाठी दान करत आहे असा संकल्प करायचा. कळशाजवळ आंबा, खरबूज किंवा भिजवलेली हरभरा डाळ आणि पन्नेसुद्धा ठेवतात. त्यामुळे हे पदार्थ जरी तुम्ही ठेवले तरी पण चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला पितरांच्या नावाने करा केळीचं पूजन जे आहे तर ते या दिवशी करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पुरुष सासू नसेल किंवा सासरे नसेल तर त्यांच्या नावाने आपल्याला जेवू घालायचे असतात. बघा, पितृदोष जर असेल आपल्याला तर काय काय अडचणी येतात. संतती प्राप्तीमध्ये अडथळे येतात, कामात अडथळे येतात, घरात सतत आजारपण येतं, विवाहासाठी विलंब होतो, अस्वस्थता आणि स्वप्ने पडत असतात, वाईट स्वप्ने पडतात. यामध्ये आपल्याला आपले पूर्वज दिसतात, सतत कटकटी होतात, मनाला शांती लाभत नाही, घरामध्ये विवाहाचे योग न येणं किंवा ठरलेलं लग्न मोडणं, कुटुंबामध्ये सतत कटकटी होणं, जे वातावरण आहे ते ताणतणावाचं होणं, अनेक प्रकारची अशांती असते. त्याचबरोबर घरामध्ये भांडणं होणं, सतत औषधोपचार करून पूर्ण न बरे वाटणे, त्याचबरोबर कोणतंही काम शेवटच्या टप्प्यावर येऊन बिघडणं किंवा प्रगती खुटणं, घरामध्ये पैसा येतो पण कसा जातो कळत नाही, अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला जर आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर पितृ तृप्त होतात.
आपल्यावरती प्रसन्न होतात. 3 पिढ्यांचा आपला पितृदोष नष्ट होतो. त्यामुळं कावळ्याला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे तर ते आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं आहे बघा, तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्हाला अगोदर पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ना हा जो नैवेद्य आहे तर तो बनवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्हाला काय बनवायचं आहे तर अक्षय तृतीयाला खास नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली जाते. तर या पुरणावर साजूक तूप लावून तिचा एक भाग बलीघराच्या छतावर कावळ्यासाठी ठेवायचा आहे. यामुळे 3 पिढ्यातील पितृ तृप्त होत असतात असं मानलं जातं. म्हणजे काय करायचं, पुरणपोळी घ्यायची, त्यावरती थोडंसं तूप ठेवायचं, एका प्लेटमध्ये तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि घराच्या छतावरती तुम्हाला टेरेसवरती बाल्कनीमध्ये तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. यामुळे आपला पितृदोष जो आहे तो नष्ट होतो. त्याचबरोबर आता जर तुम्ही पुरणपोळी करत नसाल तर त्याऐवजी मग तुम्ही काय करा, जर पितृदोष खूप त्रिभळ असेल तर पांढऱ्या भातावरती थोडेसे दही आणि काळे तीळ मिसळून त्याचे छोटे पिंड करून कावळ्याला द्यायचे आहेत. म्हणजे काय करायचं, थोडासा भात घ्यायचा, तो शिजवलेला भात घ्यायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, अळणी भात घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं, थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आणि त्याचे छोटे पिंड करून तुम्हाला ते टेरेसवरती, पत्र्यावरती किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे, तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. हाही एक छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करू शकतात. यापैकी तुम्हाला जो नैवेद्य जमेल तो नैवेद्य तुम्ही ठेवा. आता जर तुम्हाला काहीच करणं शक्य नाही तर हे दोन्ही नैवेद्य तुम्हाला बनवणं जर शक्य नसेल तर काय करायचं बघा, भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची आहे, थोडासा गूळ ठेवायचा आणि याची एक पोळी तयार करायची. चण्याची डाळ आणि गूळ एकत्र करून त्यानंतरनं ती पितरांना अर्पण करायची, म्हणजेच कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची. या 3 नैवेद्यापैकी कोणताही तुम्ही एक नैवेद्य या दिवशी बनवून तो कावळ्याला खाऊ घालू शकतात आणि यामुळे नक्कीच आपल्या घरातील जे काही पूर्वज असतात ते तृप्त होत असतात आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अनेक अडचणी असतात ना तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर कावळ्याने तुमच्या अन्नाचा लगेच स्वीकार केला तर असं समजायचं की तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न आहेत. या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे दान देखील करा. मानवाच्या रूपामध्येही पितर आशीर्वाद देण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर पितृस्तुतीचं पठण करायचं, ही आवर्जून सेवा करायची. नक्की तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी हा उपाय करा आणि नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.